नेहमी अत्याचार होत आहे, परंतु कुठेही याची दक्षता घेतली नाही आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं आज आधी समाजाच्या उलगुलांवरच्या सामना बोगस आदिवासींचा मुद्दा पुढे आलेला होता. काय प्रकरण आहे? कोण आदिवासींच्या नोकऱ्या खरं म्हटलं तर मराठवाड्यामध्ये SIT स्थापन केली आणि SITच्या माध्यमातून इथला बोगसचा मुद्दा हा कधीच नेण्याचा आमचा प्रयत्न होता, परंतु या BJP सरकार असताना या SIT अंमलात केली. आज खरं म्हटलं तर हे बोगस लोक जे नामशेषेचा फायदा घेतात त्यांनी आमच्या नोकऱ्या लागल्या आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे लोक खरंच बोगस आहेत, त्यांना हटवा आणि याच्या जागी ओरिजिनल लोकांना नोकरी द्या, परंतु तरीसुद्धा हे सरकार ओरिजिनल लोकांना नोकऱ्या देत नाही आणि म्हणून आज एवढ्या 1000% लोक इथे उपस्थित. आज मोर्चा काढला, पुढे रास्ता रोकोचा इशारा देत आहे. काय आंदोलन असेल? खरं म्हटलं तर संघर्ष हे आमच्या पाचवी नेहमी बिरसा मुंडाच्या काळापासून आम्ही संघर्षच करत आलो. तेव्हा इंग्रजांसोबत करत होतो, आता या सरकारसोबत आम्हाला संघर्ष करावा लागतो आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं आधी समाज उपस्थित झाला. या आमच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून आम्ही सरकारला देणारच असतो, तर या मागण्यावर जर त्यांनी विचार नाही केला तर निश्चित आम्ही हिंगोलीची पूर्ण हद्द आम्ही बंद करू. दमान उतरा. कलेक्टर साहेबांनी निवेदन या टारपे साहेबांना सुद्धा केलं ग सुद्धा केलं ग बया. मॅडम हमारे हिंगोलीले या टारपे साहेब भाई मॅडम लय सुद्धा केलं ग बया. आम्हाला हिंगोलीले